नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर बऱ्याच जणांना पीएम किसानचा 2000 रुपयाचा जो हप्ता होता तो मिळालेला आहे, पण बाकीचे जे नमो शेतकरी सन्मान निधीचे जे 4000 रुपये होते ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। तर विषय काय झालेला आहे ते की तुम्हाला 28 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेअंतर्गत आणि महासन्मान निधी योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये 6000 रुपये जमा करण्यात आलेले होते, पण त्याच्यामध्ये एकूण 3 हप्ते होते आणि त्या 3 हप्त्यांमध्ये पहिला हप्ता जो होता तो तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यात आला होता आणि बाकीचे जे काही 2 हप्ते होते ते तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचे होते। आता भरपूर शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये आलेत आणि काही शेतकऱ्यांना 4000 रुपये आलेत, तर काहींना 6000 रुपये आलेत। आता ज्या शेतकऱ्यांना 6000 रुपये आलेत त्यांचा इथं काहीच विषय नाही, कारण त्यांना त्यांच्या अकाउंटवरती रक्कम डिपॉझिट झालेली आहे। पण जे काय आता बाकीचे शेतकरी आहेत, पण काहींना 4000 रुपये आले किंवा काहींना 2000 रुपये आले, तर नक्की काय कारण आहे तर आपण या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांचे जे काही विषय असतात त्याच्यावर व्हिडिओ बनवत असतो आणि ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत। मग आता काय झालंय की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत फक्त 2000 रुपये मिळालेत आणि त्यांना नमोचा एकही हप्ता भेटला नाही, तर तुम्ही नवीन आहात, म्हणजे तुम्ही पीएम किसानचं रजिस्ट्रेशन जे आहे ते तुमचं आत्ताच आहे, ते तुम्ही आता म्हणजे 1 ते 2 वर्षापूर्वी हे केलं असेल, त्यामुळे तुम्हाला नमोचा हप्ता एकही भेटला नाही। कारण नमोमध्ये जर पात्र व्हायचं असेल तर नमोची जी काही प्रक्रिया आहे ती महायुतीद्वारे केली जाते। तुम्ही जर आताच नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला ते नमोमध्ये लगेच तुम्हाला ते पात्र करत नाहीत, त्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यानंतर तुम्हाला नमोमध्ये पात्र केलं जातं। आणि आता ज्यांना पीएम किसानचा एकच हप्ता आला असेल 2000 रुपयाचा, त्यांना पुढचा जो काही नमोचा हप्ता आहे त्यामध्ये त्यांना पात्र केलं जाईल आणि त्यांना नमोचे हप्ते सुद्धा दिले जातील। त्यामुळे तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की आता नवीन नोंदणी करायची का, तर इथं नवीन नोंदणी वगैरे करायची काय तुम्हाला गरज नाही। जर तुम्हाला आता हप्ता आला नसेल तर तुम्हाला तो पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला तो नक्की मिळून जाईल, कारण तुम्ही आता त्यासाठी पात्र नाहीये, पण थोड्या दिवसांनी तुम्ही त्यासाठी पात्र होणार आहात। कारण जो काही पीएम किसानचा डाटा आहे तो नमोमध्ये पात्र होईल, कारण जो पीएम किसानचा डाटा जो आहे तो काही दिवसांनी नमोमध्ये ट्रान्सफर होणार आहे। तर त्यासाठी काय क्रायटेरिया आहे, तर काही दिवसांचा वेळ गेल्यानंतर तुमचा तो डाटा त्याच्यामध्ये ट्रान्सफर होईल, त्यामुळे तुम्हाला नमोचे काही हप्ते आले नाहीत। आता काही शेतकऱ्यांना 4000 रुपये आलेत, म्हणजे पीएम किसानचा 2000 रुपयाचा हप्ता आलाय आणि नमोचा 2000 रुपयाचा हप्ता आलाय। आता हे 4000 आले तर काही जण विचारत आहे की आता आम्हाला 2000 कधी मिळणार, किंवा त्यासाठी काय प्रॉब्लेम झालाय का आमचा की 2000 रुपये आले नाहीत। जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना काही चूक केली असेल किंवा सरकारची पण काही चूक असेल तर आपली काही चुकी असू शकते, तर तुम्ही केवायसी उशीर केली असेल। जर तुम्ही केवायसी उशीर केली तर तुम्हाला नमोमध्ये कसं टाकणार, तुमचं लँड सीडिंगच झालं नसेल तर तुम्हाला नमोमध्ये कसं ट्रान्सफर करणार। मग त्यासाठी तुम्ही केवायसी उशिरा केली, लँड सीडिंग उशिरा केली, त्याचबरोबर तुम्ही आधार सीडिंग सुद्धा उशिरा केली, त्यामुळे तुम्हाला नमोमध्ये उशिरा टाकण्यात आलं आणि त्यामुळे काय झालं, डायरेक्ट तुम्हाला नमोचा फक्त एकच हप्ता भेटला आणि पीएम किसानचा सुद्धा एकच हप्ता भेटला, आणि म्हणजे तुम्हाला 4000 रुपये त्या ठिकाणी भेटलेले आहेत, तर 6000 रुपये मिळाले नाहीत। तर अशा प्रकारची कारणं आहेत, ते प्रत्येकाला समजावून सांगणं अवघड आहे, प्रत्येकाचं स्टेटस त्या ठिकाणी चेक करणं सुद्धा तिथं त्यासाठी वेळ लागतो, ते अवघड जातं। तर हा असा प्रॉब्लेम होता, जे तुम्हाला फक्त 2000 रुपये मिळाले आणि बाकीचे जे 4000 रुपये मिळाले नाहीत किंवा 4000 रुपये मिळाले आणि बाकीचे 2000 रुपये मिळाले नाहीत किंवा काहींना सगळेच 6000 रुपये मिळाले, अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो। तुम्हाला जर 2000 रुपये मिळालेले असतील तर काय काळजी करू नका, कारण तुम्ही काही दिवसांनी पुढच्या नमोचा जो हप्ता असणार आहे त्याच्यामध्ये पात्र होणार आहात। तर अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। आपल्या काही चुकांमुळे आपण नमोमध्ये पात्र नाही झालो, त्यामुळे आपल्याला नमोचा एकच हप्ता मिळाला किंवा काहीच नाही, किंवा काहींना नमोचे सगळेच हप्ते आले आहेत। तर अशा पद्धतीने हे हप्त्यांची सगळी माहिती होती। तर ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल। जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे, तुम्ही सांगू शकता, मी त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।